मॅचला सुरुवात आता मात्र 15 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं असतील. जास्त वेळ घेऊ नका. बॉल चेकला जास्त वेळ आपण घालवू नका. प्रत्येक बॉलला आपण या ठिकाणी बॉल चेक करून जास्त वेळ घेऊन याची नोंद घ्यायची. मीटिंग प्रत्येक बॉलला करू नका. दोन्ही टीमला या ठिकाणी सूचना आहे. वेळ खूप कमी आहे आयोजकांकडे. शिवकृपा वैतनेश्वर चषक पाहता आपण. भव्य दिव्य आयोजन. सागर पाटील सागर बिल्डर यांचा वाढदिवस. ठाणे पालघर जिल्ह्यातील तमाम मित्र परिवारांकडून शुभेच्छा येत आहेत. महाराष्ट्राची फेमस नृत्यांगना लावण्यवती दीपाली पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्या. सागर बिल्डर यांच्या बर्थडेला शुभेच्छा देताना. आणि 15 जानेवारी लावणी धमाका. या मॅच मध्ये पाहिलं आपण तर बँजो लावण्यांचा धमाका आहे. पहिला बॉल मेडन ओव्हर टाकणार आजच्या दिवसामधील एकमेव गोलंदाज महेश जाधव कुडूस 11. निखिल भोईर बॅटर तयार. जयनुमान गांद्रे पहिल्या बॉलला भिरकवून दिले. सीमा रेषा पार. गांद्रे ब्रँड वंडर स्पोर्टचे प्रोप्रायटर विशाल वल्टे यांचं आगमन. वेलकम वेलकम. गांद्रे प्रतिनिधी तिळसे प्रतिनिधी लॉट्स पाडले जात आहेत. लवकर या. धावत पाठवा तिळसे प्रतिनिधी. लगेच 1 मिनिटात लॉट्स पाडले जातील. दुसरा बॉल ऑन साइडला या ठिकाणी मात्र बॉल तटवला गेलाय. बॉल पण अजूनही फिल्डर पोहोचत नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. आता लेफ्ट हँड बॅटर विवेक जाधवला स्ट्राईक मिळते. गोलंदाज महेश जाधव ज्यांनी धनंजय स्पोर्ट्स चिंचगडच्या विपक्षामध्ये मेडन ओव्हर टाकली. 3 विकेट घेतल्या होत्या आणि चिंचगडने सुद्धा पुढच्या 4 ओव्हरमध्ये 64 धावा ठोकल्या होत्या. ते मेडन षटक पडलं नसतं तर कुडूस संघ विजयी झाला नसता. कारण अगदी 8 धावांनी चिंचगड संघ पराभूत झाला होता त्या मेडन षटकामुळं. आणि आता षटकार ठोकला निखिल भोईरनं महेश जाधववर. क्रिकेट आहे. प्रत्येक मॅच वेगळी असते. प्रत्येक मॅचची कंडिशन पोझिशन आणि नशीब या तिन्ही गोष्टी बलवत्ता ठरतील तो विजय राहील. गोलंदाज तयार. अलॉंग द कार्पेट खेळण्या प्रयत्न. मिड विकेट डीप कडे मात्र चेंडू येतो. या ठिकाणी मात्र चांगली फिल्डिंग. वाव सुपर फिल्डिंग. बॉल कलेक्ट झाला नाहीये. 2 धावा तेवढी चित्त्याई चपळाई काय होती. व्हॉट कॉलिंग यार. षटकार बसल्यानंतर 2-2 धावा खूप जोखमीच्या असतात. त्या जर आल्या ना तर 14-15 रन रेट सहज येत असतो. आतापर्यंत धावसंख्या 9 आलेली आहे. बॉल झाले 3. पहिल्या बॉलला षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याच्या प्रयत्नात महेश जाधव. परंतु सरासरी चांगली आहे. जयनुमान गांधे टीमची 9 धावा. ऑन साइडला बॉल तटवला गेलाय. 1 धाव कव्हर. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का तर सिंगल धाव. सिंगल धावेने धावसंख्या फळकावर मात्र आकडा वाढतोय. 10 वर 4 बॉल 10. निखिल भोईर येतात बॅटिंग स्टांजवर. सज्ज होत आहेत महेश जाधव. 10 धावा आल्या 4 बॉल मध्ये. पहिल्या बॉलला षटकानंतर मोठा फटका मारू देत नाही महेश जाधव. कुडूस 11 गोलंदाज. या ओव्हरचा 5वा बॉल. वाईड बॉल. अवांतर धावे धावसंख्या 11. 2 बॉल शिल्लक राहत आहेत पहिल्या ओव्हरचे. किरण वाघ यांचं आगमन झालेलं आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य वेलकम. आपण व्यासपीठावर यावं. किरणजी वाघ प्लीज. विनंतीला मान देऊन. पुल केलाय हा शॉट. फर्स्ट लाईक कॅच जाते विकेट. बॅटर बॅटर लवकर या. लवकर पाठवा. लवकर पाठवा बॅटर. चलो चलो 30 बाहेर आला बॅटर. लवकर या. गांद्रा प्रतिनिधी आलेले आहेत. लॉर्ड्स पाडा.
गांद्रे लॉर्ड्स पडले जाते, प्रतिनिधी आपला पोहोचलेला नाहीये. कुडूस इलेव्हनचा प्रतिनिधी आलेला आहे, तिलसीचा आलेला आहे. आकाश बॅटिंग साठी आलेले आहेत. तू 12 शॉट आहेस. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि ह्या वेळेस मात्र पाहिलं आपण तर मिडल बॉल होते, डॉट बॉल ओव्हरची सांगता. जास्त बेटिंग नकोय, फिल्डर बाकी जागेवर थांबा. गोलंदाज दुसऱ्या ओव्हरसाठी लगेच येतील. महेश भोईर. स्कोर झालाय पहिल्या ओव्हरमध्ये. षटकार पहिल्या बॉलला आल्यानंतर काय बॉलिंग केली, वा. 11 धावांपर्यंत थांबवलंय. पहिल्या बॉलला 6 धावा आल्यानंतर इतर 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा. षटकार तर बसतात टेनिसमध्ये 70-70 बॉल्स लगा तो सिक्सर. परंतु 5 बॉलमध्ये महेश जाधवनं 5च धावा दिल्या, बॉल डॉट केले, विकेट काढली. 11 धावा पहिल्या ओव्हरला. गोलंदाज महेश भोईर बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला पाहतात लेफ्ट हँड बॅटर विवेक जाधव. चला घाई करा, पहिला बॉल, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. आणि विकेट. बैटर बैटर चलो जल्दी. आता येईल का? लॉर्ड्स पडले जात आहे. गांधी प्रतिनिधी आलेले नाहीये. उडवायचे का लॉर्ड्स? ओके, थँक्यू. या ओव्हरचा येतोय बॉल नंबर 2 का 2. महेश भोईर बॉलिंग मार्कवर. पहिल्याच बॉलला विकेट घेतली प्लमची. बिग विकेट म्हणावी लागेल. आणि आदेश प्रतिष्ठान आई गावदी तिसऱ्या संघाला बाय मिळते पुढच्या राऊंडला. विजय संघ विरुद्ध जय श्रीराम गौरापूर हा सामना होईल. पूल केलाय, इनसाइड आउट फटका, फसलाय, कॅच होते, विकेट. चला बॅटर पाठवा, बॅटर. चला जर्मन गांद्रे बॅटर पाठवा. स्पीडअप करा मॅच. 2 मॅच बाकी आहेत. चलो लवकर लवकर. खेळाडू कक्षातील खुर्च्या या खेळाडू कक्षात राहतील याची नोंद घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडू हे खुर्च्यांमध्ये बसलेले हवेत, त्यामुळे खुर्च्या खेळाडू कक्षात आणून द्या. प्रेक्षकांना विनंती आहे. गोलंदाज तयार, महेश भोईर लगातार 2 बॉलला 2 विकेट मिळवतोय. हॅट्रिक बॉल घेऊन येईल महेश भोईर. मयूर बॅटिंग स्टांजवर. स्कोर पहिल्या ओव्हरला समाधानकारक होता, 11 धावा. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल, धावसंख्या 11 वरच.
आणि डॉट बॉल महेश भोईर माता हाताळलेला आहे. 3 बॉलमध्ये एक सुद्धा धाव नाही तर काढल्या 2 विकेट. द डायमंड ऑफ वाडा एक्सप्रेस ओळख आहे या गोलंदाजाची. आज ही ओल्डी गोल्डी बॉलिंग मात्र पाहायला मिळते. तो 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. यश षटक खूप मागणं ठरतंय जे हनुमान गांधरे टीमसाठी. धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 13. पहिल्या ओव्हरला 11, या षटकात 2, धावसंख्या 13. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. चेंज ऑफ पेस, स्लोअर 1 बॉल. बाकी फिल्डर जागेवर थांबा. तिसरं षटक लगेच गोलंदाज बॉलिंग मार्कवर आणला जाईल. चिराग भानुशाली येत आहेत. स्पीडअप करा मॅच. चला बॅटर नो मीटिंग. जय श्रीराम. आपण लगेच तयार राहायचंय कारण आपल्याला या मॅच मध्ये विजय होणाऱ्या संघाबरोबर खेळायचंय. चला स्पीडअप करा मॅच. कारण या मॅच मधला संघाचा लगातार जिंकत गेला त्याला लगातार 3 मॅच खेळाव्या लागतील. त्यामुळे तेवढी ॲबिलिटी ठेवा. क्रिकेट आहे, ओव्हरचं गणित लक्षात ठेवून खेळा. वाडा प्रीमियर लीगच्या 8 आठवड्याच्या मॅच आपण खेळलेले आहात. त्यामुळे ह्या मॅचमध्ये 3 ओव्हर, पुढच्या मॅचच्या 2 राहतात की 3 त्यावर गणित आहेत. अंतिम मॅच किती ओव्हरची राहील त्यावर सुद्धा वेळेचं गणित. आपण जेवढा वेळ वाचवाल त्यावर राहील. गोलंदाज चिराग भानुशाली. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल खेळवलं बॅटरला. स्टेप आउटही झाला होता. बॉलला फिरवलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, लेग ब्रेक. पुन्हा एकदा दुसरा बॉल चिराग भानुशाली यांच्याकडनं. धावसंख्या थांबवून ठेवतोय महेश भोईर प्रमाणे. हा स्ट्रोक आहे, उंची जास्त आहे आणि ते विकेट. बॅटर पाठवा, बॅटर चला पाठवा. गांधरे टीम बॅटर पाठवा. चलो लवकर. हार्ड हिटर येतोय प्रीतम. तेरावर धावसंख्या आहे. मॅच लो स्कोरिंग होईल की फायटिंग टोटल मध्ये 25+ येईल. 2 बिग ब्लास्ट झाले. बरोबर सामना 25+ फायटिंग टोटल मध्ये मॅच येऊ शकेल. 4 बॉल. चिराग भानुशाली थांबवेल का स्कोर, बनवेल का लो स्कोरिंग मॅच. या ओव्हरचा तिसरा बॉल. चांगली बॉलिंग, चांगला बॉल. फुलरेंचा चेंडू, डॉट बॉल. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केले. ह्या बॉलला 3 बॉल पाहता समाप्त झाले, संपले. 3 बॉल मध्ये काय मिळालं? 3 बॉल मध्ये 1 विकेट काढली. मिळालं काहीच नाहीये. एक सुद्धा धाव नाहीये. मिडन ओव्हर टाकेल का चिराग भानुशाली? पुन्हा एकदा विकेटला संधी. हार्ड कॅच होती. नो मॅचेस मध्ये पडतोय. संधीचा फायदा घेतलाय. 2 धावा इझी पूर्ण. धावसंख्या 15. चिराग भानुशालीचे 4 बॉल संपले. 2 बॉल बाकी राहत आहेत. बॅटर तयार. प्रीतम मागच्या मॅच मध्ये ज्यानं अटॅक केले होते. हार्ड हिटर बॅटर आहे. 2 षटकार ठोकणारीची धमक आहे. चिराग भानुशालीचे बॉलही बाकी राहत आहेत ते 2. कव्हर ड्राईव्हचा क्लास. चेंडू सीमारेषा पार, फटका, कव्हर ड्राईव्ह, बाउंड्री, चौकार. बाउंड्री अडणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी कॉन्फिडंट नव्हता. अंदाज लावता आला नाही. बॉल पाठवा. बॉल कंपनी. बॉल पाठवा मैदानात. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. सामना रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळतोय. चुरस्त लागली मॅच मध्ये. लास्ट बॉल. धावसंख्या झाली ती 17. 19. डॉट बॉल. बाउंड्री गेल्यानंतर समाधानकारक टोटल आहे 19.
आता 20 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरला 11, दुसऱ्या ओव्हरला 2, तर तिसऱ्या ओव्हरला 5, 7, 6. फास्ट 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 बी फास्ट. चला गांद्रेकर फिल्डिंगसाठी या लवकर लवकर. कुडूस ओपनिंग जोडी बॅटर पाठवा. वंडर स्पोर्टचे प्रोप्रायटर विशाल वलटे यांच्याकडनं या स्पर्धेला 4 बॅट स्पॉन्सरशिप केलेली आहे. विशाल वलटे प्रोप्रायटर, वंडर बॉय पॉडा क्रिकेट, वंडर स्पोर्ट प्रोप्रायटर. घाई करा स्पीडअप करा. 2 मॅच बाकी आहेत. तर नक्कीच 18 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची मॅच आहे. मॅच लो स्कोरिंग जरूर आहे, परंतु क्रिकेट या निश्चितचा खेळ आहे. जसं जे हनुमान गांधेकरांना रोखलं, थांबवल्या धावा महेश जाधव, महेश भोईर आणि चिराग भानुशाली यांनी गोलंदाजांनी, तशा धावा रोखण्याची धमक ही गांधेकरांमध्ये सुद्धा मॅच भारी होईल. परंतु लो स्कोरिंग मॅच कुडूस 11 साठी ही मात्र तेवढी सोपी असेल का, याची उत्तरं काच येतील या येणाऱ्या पहिल्या ओव्हरला. टफ मॅच. शेवटच्या षटकात धावा किती राहतील, 2 ओव्हरला मेहनत कशी घेतली बॅटिंग आणि फिल्डिंग कडनं, गोलंदाजीकडने पाहायला आपण आतुर आहात. 20, 18 चेंडू 20 धावा. पहिला बॉल. बॅटर तयार. सौरभ अडकमोल बॉल घेऊन येतो. विवेक जाधव. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. पहिला बॉल. स्पीडअप करा मॅच. 15 मिनिटात 3 ओव्हर संपल्या पाहिजेत. स्लॉक स्वीप फटका. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. सौरभ अडकमोलच्या बॅटमधनं. चला बॉल आलाय. चला घाई करा. बॉल द्या. बॅटर तयार. 4 धावा पहिल्याच बॉलला खेचल्या सौरभ अडकमोलनं मिड विकेट डीपला चौकार लगवताना. यॉर्कर सन्मान दिलाय. बरोबर सावधरित्या खेळलाय. डॉट बॉल. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. गोलंदाज गांद्रे, विवेक जाधव, जर्मन गांधे बॉलर. 2 चेंडू 4 धावा. आता मात्र विजयासाठी धावा हवेत. 16 बॉल 16 धावा. बॉल टू रन मॅच आहे आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. इथून पुढे अजून 2 ते 3 बॉल डॉट काढले गेले तर मॅच अटीतटीला येण्याची शक्यता आहे. एक शॉट बसला मॅच सोपीच होऊन जाईल. सौरभ जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत पारडं कुडूस 11चं जड राहील. अपील जरूर केलेला आहे आणि पंच या ठिकाणी नॉट आउट म्हणतायत. लेग अंपायर यांची चर्चा करतायत पंच.
विकेट. चला बॅटर पाठवा कुडूस 11 टीम. बॉलर आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण, ज्याने विकेट काढली विवेक जाधवनं. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर विकेट. धावसंख्या 4. 16 धावा अजूनही हव्या आहेत. फुलटॉस बॉल चुकी केली आणि इथे चेंडू सीमा पार. योगेश चौधरी यांच्या बॅटवर चौकार. धावसंख्या 8. 12 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. चांगला गॅप. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेच्या पार. योगाच्या बॅटमध्ये बॅक चौकार. चला नो मीटिंग. घाई करा. बॉलर बॉलिंग मार्कवर, बॅटर स्ट्राईकला जायचंय. 8 धावांची गरज आहे. धावसंख्या बळकट 12. 12 चेंडू 12 धावा. बॉलर मयूर बॉलिंग मार्कवर आलेले आहेत. चला जय श्रीराम. कॅप्टन टॉस साठी आले जय. ओके. गोलंदाज मयूर बॉलिंग मार्कवर तयार. पहिला बॉल. कल्पेश जाधव यांनी 500 रुपये लावले षटकारासाठी. एक धाव महत्वाचे या ठिकाणी बात आहेत. 8 धावांची गरज असताना 2 धावा आल्या पहिल्याच बॉलला. आता मॅच सोपी आहे कारण बॉल 11 आणि धावा राहत आहेत 6. 2 चौकार लगातार ठोकल्यानंतर 2 धावांना किती मेहनत लागते हे मात्र या 2 धावा पळून काढल्यानंतर समजतंय. परंतु ही मॅचची कंडिशन, पोझिशन, स्थिती पाहताना या ठिकाणी मॅच आधी हातामध्ये घेतायत. इझी करून टाकली. 11 चेंडू 6 धावा. आणि इथे मात्र चेंडू राहतोय. थांबेल की नाही शक्यता फार कमी आहे. परंतु क्षेत्ररक्षकाची अफाट मेहनत आणि शक्य करून दाखवलंय. सिंगल धाव. आता मात्र 5 धावांची गरज आहे. 10 बॉल. जे काही बॉल राहिले 4च्या 4 ते डॉट केले तर मॅच ऑन होईल. मयूर करून दाखवेल का? महेश जाधवनं मेडनवर टाकली या मैदानात. या ठिकाणी विवेक जाधवनं मागच्या ओव्हरमध्ये मला वाटतं मयूरनच ना निखिल भोईर यांनी मात्र चांगली बॉलिंग केली 2 धावा देताना. सिंगल रन येते. विजयासाठी 4 धावांची गरज. 3 बॉल डॉट लगातार टाकले तर 6 चेंडू 4 धावांवर मॅच आणता येईल. 3 बॉल डॉट पडले तर. जय श्रीराम कर्णधार आलेले आहेत. या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल त्या टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. आणि इथे चांगला स्ट्रोक. कुडूस 11 टीम विजयाच्या उंबरठ्यावर. दुसरी धाव होईल का? मॅच सोपी. हॅलो. तर आता मात्र 2 धावांची गरज आहे. लगेच या ठिकाणी टॉस केला जाईल. वंडर स्पोर्टचे प्रोप्रायटर विशाल वल्टे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. चांगली बॅट ज्यांची फेमस आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मागणी ज्यांच्या बॅटची आहे. स्पोर्ट्स शॉप ज्यांचं मात्र आहे वाडा सिटी. आणि अगदी घरपोच बॅट जे पोहोचवत आहेत
ज्या पद्धतीनं बॅटर त्या पद्धतीने बॅट बनवतात. वंडर स्पोर्ट एक मोठा ब्रँड आहे टेनिस विश्वामध्ये. या बॉलला धाव मिळेल का, तर इथे बॉल कलेक्ट झालाच नाही विकेट किपरकडे. एका धावेची गरज, 6 बॉल. चला लगेचच या ठिकाणी ओव्हर टाकायची आहे. नो मीटिंग. 6 बॉल 1 धावेची गरज आहे. 6 बॉल आणि 1 रन हवा आहे. स्कोर लेवल झालेला आहे 19-19. लगेचच याकडे टॉस केला जाईल. विशाल वल्टे यांना आमंत्रित करूया. प्लीज वेलकम टॉस बॉक्स. हळूहळू आपण या ठिकाणी टॉस बॉक्सकडे यायचंय. एक चांगले क्रिकेटर आहेत. वंडर स्पोर्ट, वंडर बॉय ऑफ क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. कमी वयामध्ये अनेक इतिहास त्यांनी रचलेले, अनेक 50s, 2 बाईक जिंकलेले आहेत चॅम्पियन ट्रॉफीमध्ये लगातार. वंडर स्पोर्टचे प्रोप्रायटर विशाल वल्टे. षटकार ठोकून खेळ खलास. गौतम पटलेच्या बॅटमध्ये येतो षटकार. चला कॅप्टन कुडूस 11 टॉस साठी या. प्लीज वेलकम विशाल वल्टे अँड जय श्रीराम गौरापूर. सागर बिल्डर या ठिकाणी मान्यवरांना घेऊन येत आहेत. वंडर स्पोर्टचे प्रोप्रायटर. शिवकृपा बोलणार तू का